श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज। विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, आदि शक्ती मुक्ताबाई, सियावर रामचंद्र भगवान, उमापति महादेव की, पवन सुत हनुमान की, सद्गुरु जोग महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी, म्हणसे काही मागा हेची देगा पांडुरंगा। संता लोटांगणी जाता लाज नको मनी, म्हणसे काही मागा हेची देगा पांडुरंगा। तुका म्हणे अंगी शक्ती दे नाचे रंगी, म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या। प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं। गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्णब्रह्म परानन्दमीशमालन्दी वल्लभम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। देवादिदेवा जगत्रय जीवा परियेसी केशवा विनंती माझी। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा। करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनवेशयंतम। वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव। जिह्वे पिबस्वामृतमेत देव गोविंद दामोदर माधवेती। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण।
तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता निलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारूपित वाम भागम पाणो महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथम अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानिनाम अग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी कथे काळी जोडी तो कथे काळे जोडी काळे आपण असावे जवळी आपण असावे जवळी कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी जवळे कर जोडी तो कथे काळे कर जोडी तो कथे काळे कर जोडी तो कथे काळी 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 हाय कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे आपण असावे जवळी कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे आपण असावे जवळी कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी हरिदासाची घरी हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसे काही मागा हेच देगा पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अतिशय गोड महत्वाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान पांडुरंग परमात्म्याकडे 3 प्रकारचं मागणं हट्टपूर्वक मागतात. विठ्ठल 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक अकारण करुणा वरुणाल रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने संत महापुरुषांच्या आशीर्वादाने मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये पुण्यक्षेत्र आपल्या या कुंडाणे नगरीमध्ये हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव किम निमित्त आयोजित आहे. जवळजवळ सगळ्यांना ज्ञातच आहे, परंतु परिहार देणं हे वक्त्याचं प्रथम कर्तव्य असते. या न्यायाने श्री हरिभक्तपरायण बापू सुखलाल महाले रणाळेकर हल्ली मुक्काम कुंडाणे यांना नातूरत्नाचा लाभ झाल्याबद्दल आणि त्याचप्रमाणे श्री हरिभक्तपरायण मुकेश बापू महाले यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि त्या बाळकाच्या बारशानिमित्त हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. उपस्थित या ठिकाणी प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्पित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल तुम्ही उमा महेश्वर स्वरूप असणाऱ्या मातृवर्ग पितृवर्ग श्रोते मंडळींच्या चरणी विनम्र भावनेने अभिवादन करतो. माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अधिकाराने साधनेने सगळ्याच बाजूनी मोठी असणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण उत्तर महाराष्ट्र
मध्ये ज्यांची स्वामी या नावाने ख्याती आहे, हरिभक्तपरायण समाधानजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज वडेलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील समस्त भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. भक्तिमती माता आणि पितृवर्ग, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण विजय महाराज महाले या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत जे पोहोचवत आहेत आमचे साऊंडवाले दादा, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि हा कार्यक्रम लाईव्ह जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहेत आमचे ज्ञानियांची माऊली आणि त्या चॅनलचे जे मालक आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. समस्त मातृवर्ग पितृवर्ग श्रोते मंडळी सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावनेने नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 तुकोबारायांच्या गाथ्याचा आपण अभ्यास केला महाराज. तर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये तुकोबारायांच्या आवडीचे 3 विषय आहेत. तुकोबारायांचा पहिला आवडीचा विषय आहे देव. तुकोबारायांचा दुसरा आवडीचा विषय आहे देवाचं नाम. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा सगळ्यात महत्वाचा आवडीचा विषय आहे ते म्हणजे संत. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांचा पहिला आवडीचा विषय आहे देव महाराज. मानवी जीवनाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या जगामध्ये माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कशावर असेल तर ते धनावर आहे. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. तुकोबाराय वर्णन करतात सगळ्यात अधिक माणसाचं प्रेम कशावर असेल तर सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई सब पैसे के भाई. सगळ्यात अधिक प्रेम माणसाचं कशावर असेल महाराज तर ते धनावर आहे. कशावर? सगळ्यात जास्त प्रेम धनावर आहे. पण धनावर प्रेम कुठपर्यंत? जोपर्यंत माणसाच्या प्राणावर संकट येत नाही तोपर्यंत काय गोड लागतं? धन गोड लागतं. पण एकदा का माणसाच्या प्राणावर संकट आलं, नवारे पत्यू कामाय सर्वं प्रियं भवती आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. माणसाच्या प्राणावर संकट आलं की माणूस धनाचा सुद्धा काय करतो? त्याग करतो. पण ज्ञानोबाराय वर्णन करतात देवा तुझी शपथ घेऊन सांगतो मला माझ्या प्राणापेक्षा सुद्धा तू जास्त आवडतोस. आवडसी जीवापासून या. देवा तुझी शपथ घेऊन सांगतो मला माझ्या जीवापेक्षा तू अधिक आवडतोस. विठ्ठल 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 विठ्ठल. किती परमात्मा आवडतो महाराज. तुकोबाराय वर्णन करतात आम्हा नारायण तैशा परी आम्हा नारायण तैशा परी पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. तुकोबाराय वर्णन करतात सर्व भावे लोभ्या आवडे हे धन
आम्हा नारायण तैशा परी. तुकोबाराय वर्णन करतात महाराज, लोभी माणसाचं, लोभी के चित्त धन बैठे, लोभी माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कशावर असेल तर ते धनावर आहे. आम्हा नारायण तैशा परी. जशी परमात्म्याची आवड आहे, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, तेही प्राणा परवते. जे परमात्म्याचं सतत चिंतन करतात असे भक्त परमात्म्याला आवडतात. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. जे निरंतर परमात्म्याचं स्मरण करतात असे भक्त परमात्म्याला आवडतात, असे भक्त परमात्म्याला आवडतात. भगवान प्रभू रामरायाचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि नारद महर्षी एकदा परमात्म्याला भेटण्याकरता अयोध्या नगरीत आले. भगवान परमात्म्याचं दर्शन केलं. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. परमात्म्याचं स्मरण केलं, परमात्म्याचं दर्शन केलं आणि भगवान परमात्म्याने नारदांना बसण्याकरता उच्च असं आसन दिलं आणि दोघांची चर्चा सुरू झाली. चर्चा करता करता भगवान परमात्म्याला नारद मुनी प्रश्न विचारतात, देवा माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. म्हणे विचारा ना नारदा. भगवान परमात्म्याला नारदांनी प्रश्न विचारला, देवा या मृत्यूलोकाच्या बाबतीत जर विचार केला तर स्वाभाविक ज्ञानोबारायांच्या उक्तीप्रमाणे देखे मनुष्य जात सकळ, जे स्वभावता भजनशीळ झाले असती केवळ माझे ठाई. नारद महर्षी परमात्म्याला विचारतात, देवा या जगामध्ये असा माणूस नाही की तो परमात्म्याचं भजन करत नाही. भगवान परमात्मा सांगतात, हो नारदा, स्वाभाविकच सगळे माझी काय करतात, भक्ती करतात. फक्त फरक एवढा आहे, यजंते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसाहा प्रेतान भूत गणांशान्ये यजंते तामसा जनाहा. भगवान परमात्म्याचं वचन आहे, सगळेच लोक माझी भक्ती करतात नारदा. मग नारदांनी प्रश्न विचारला, देवा एवढे लोक तुमची भक्ती करतात, या सगळ्या भक्तांची नावं तुमच्या लक्षात राहतात का? काय विचारलं नारदांनी? या सगळ्या भक्तांची नावं देवा तुमच्या लक्षात राहतात का? परमात्म्याने सांगितलं, नारदा सगळ्या भक्तांची नावं लक्षात आहेत आणि मी ती एका यादीत लिहून सुद्धा ठेवली आहेत. नारदांना आश्चर्य वाटलं. नारद महर्षी परमात्म्याला विचारतात, देवा मला तुमच्या भक्तांची यादी वाचायला मिळेल का? परमात्म्याने यादी काढली, नारदांच्या हातात ठेवली. नारदांनी यादी उघडली आणि वाचायला सुरुवात केली. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषण आदीन पुण्यानिमान परम भागवतान नमामी. पूर्ण यादी नारदांनी वाचली. पहिल्या नंबरच्या यादीमध्ये पहिलंच नाव प्रल्हादाचं आणि दुसरं नाव कोणाचं? नारदांचं. यादी कोण वाचत होतं? नारद महर्षी. दुसऱ्याच क्रमांकाला भगवंताच्या भक्तांच्या यादीत आपलं नाव पाहिलं. नारदांना फार आनंद वाटला. नारद महर्षी मनात विचार करतात, अरे ज्या भगवान परमात्म्याचं आपण रात्रंदिवस स्मरण करतो त्याने त्याच्या भक्तांच्या यादीत दुसऱ्याच क्रमांकाला आपलं नाव घेतलं. झाला सफळ व्यापार. आपला परमार्थ काय झाला? सफल झाला. पूर्ण यादी नारदांनी वाचली. पण यादी वाचत असताना जेवढा आनंद नारदांना वाटला तेवढंच आश्चर्य वाटलं. आश्चर्य असं होतं, त्या यादीमध्ये मारुतीरायांचं नाव कुठेच नव्हतं. कुणाचं? मारुतीरायांचं. मला सांगा, रामायणातून जर मारुतीराय बाजूला केले तर हा केंद्र सरकारनं नुकसान शे का राज्य सरकारनं? अहो साधं राम मंदिरातून मारुतीराय बाजूला केले चालत नाहीत, रामायणातून कसे चालतील? विठ्ठल 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 मारुतीराय बाजूला केले तर रामायण शून्य आहे महाराज. का बरं? रामायणामध्ये जेवढ्या महत्वाच्या घटना घडल्या त्या सगळ्या कुणी घडून आणल्या? मारुतीरायांनी. भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याची आणि सुग्रीवाची मैत्री कुणी घडवली? मारुतीरायांनी. 100 योजन समुद्र कुणी पार केला? मारुतीरायांनी. लंकेचा शोध कुणी लावला? मारुतीरायांनी. सीतामय्या कुणामुळे सापडल्या? मारुतीरायांमुळे. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर वैद्याला आणण्याचं काम कुणी केलं? मारुतीरायांनी. त्या वैद्याने उपाय सांगितल्यानंतर अख्खं मेडिकल उचले आण. द्रोणागिरी कपिहाती मारुतीरायांनी. लक्ष्मणजींचा प्राण वाचला कुणामुळे? मारुतीरायांमुळे. एवढ्या महत्वाच्या घटना ज्यांच्यामुळे घडल्या त्यांचंच नाव परमात्म्याच्या भक्तांच्या यादीत नाही. नारदांना आश्चर्य वाटलं. नारद महर्षी भगवंताला विचारतात, देवा जरा यादी घेऊन जाऊ का? परमात्मा म्हणले घेऊन जा. नारद महर्षी यादी घेऊन निघाले. कुणाकडे गेले असतील? हा यादी घेऊन कुणाकडे गेले असतील? मारुतीरायांकडे. का बरं? एखादी लग्नाची पत्रिका जर आपल्या नावाने आली असेल तर आपल्याला आनंद असतो.
पण शेजाऱ्याचं नाव नसेल तर डबल आनंद. आणि ज्याचं नाव पत्रिकेत नाही आपण त्याला मुद्दाम दखाळायला जातो. जांभले जाणं शेवर का मुद्दाम. मारुतीरायांकडे निघाले. मारुतीराय एका पर्वत शिखरावर भगवान प्रभू रामरायाचं चिंतन करत होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, महाराज नामसंकीर्तनात ताकद किती आहे पहा. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. भाग्य तरी ऋणी देवईसा, भाग्य तरी ऋणी देवईसा, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. समाधीचे सुख सांडावो वाळुनी ऐसा कीर्तने, ब्रह्मरस ऐसा कीर्तने, ब्रह्मरस. समाधीचे सुख होय अंग हरी रूप, सोपेवर मग आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख समाधी उन्मनी तुच्छ वाटती. अशी अवस्था नामसंकीर्तनात. मारुतीराय भगवंताचं स्मरण करत असताना नारद महर्षी तिथं पोहोचले. नारदांनी मारुतीरायांना सावध केलं, एकमेकांना अभिवादन केलं. आणि मग नारदांनी प्रश्न विचारला, का हो मारुतीराय, ज्या भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याचं तुम्ही रात्रंदिवस स्मरण करता त्याने कधी तुमची दखल घेतली का? म्हणे काय झालं नारदा? नारद महर्षी म्हणली, यादी वाचा. म्हणे घरकुल पास होईल का? ही भगवान प्रभू रामरायाच्या भक्तांची यादी आहे. मारुतीरायांनी यादी उघडली आणि पूर्ण यादी वाचली. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्यान, रुक्मांगदा, अर्जुन, वशिष्ठ, बिभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान नमामी. पूर्ण यादी वाचली, यादीला नमस्कार केला आणि ती यादी नारदांच्या हातात परत दिली. नारदांनी विचारलं, मारुतीराय यादी वाचली का? हो वाचली ना. सगळी नाव, अगदी सगळी नावं वाचली, एकही नाव सुटलं नाही. मग का हो मारुतीराय, ही यादी वाचून तुम्हाला काही नवल वाटलं नाही का? नारद महर्षींना मारुतीराय सांगतात, नारदा काय नवल घडलं मला माहिती नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की घडली. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे. घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटे, निघे माझी वाचा तुटे. घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटे, निघे माझी वाचा तुटे. पुण्यवंत भावे, घेता सज्जनांची नावे. मारुतीराज सांगतात, नारदा नवाला काय घडलं मला माहिती नाही, पण ही यादी वाचल्यामुळे
या सज्जनांचे नाव स्मरण केल्यामुळे माझी वाणी काय झाली, पुण्यवान झाली. नारद महर्षी म्हणतात, मारुतीराय पापा पुण्याचा हिशोब आपण नंतर पाहू, अगोदर यादी नीट पहा. या यादीमध्ये नवल असा आहे, ही यादी भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या भक्तांची आहे आणि याच्यात तुमचं नाव कुठेच नाही. मारुतीराय सांगतात, नारदा खरं सांगू का, त्याने त्याच्या यादीत माझं नाव घ्यावं म्हणून मी त्याचं नाव घेत नाही. त्याच्या यादीत माझं नाव येवो अगर न येवो हे त्याचं काम आहे, पण त्याचं स्मरण करणं माझं काम आहे. नारदाने थोडा चिमटा घेतला, नको पहिला पानले, निदान कोपऱ्यात तरी नाव असायला पाहिजे होते की नाही. का, मारुतीरायांच्या जीवनातले दोनच ध्येय आहेत महाराज, एक सेवा आणि दुसरं स्मरण. याच्याशिवाय तिसरं कामच नाही. मिळाली तर सेवा करायची आणि नसेल तर परमात्म्याचं स्मरण करायचं. आणि तरी तुमचं यादीत नाव नाही, कुठेतरी कोपऱ्यात नाव पाहिजे होतं. मग मारुतीराय सांगतात, नारदा खरं सांगू का, या यादीमध्ये माझं नाव कुठेच नाही हे मलाही माहिती आहे, पण या यादीत माझं नाव का नाही तुम्हाला माहिती आहे का? म्हणे का नाही? मग मारुतीराय सांगतात, नारदा ही जी यादी परमात्म्याने तुमच्याकडे दिली ना, आई 2 नंबरनीशी. किती नंबरची? 2 नंबरची. म्हणे मग पहिल्या नंबरच्या यादीमध्ये परमात्म्याने खास लोकांची नावं टाकलीत आणि ती खास कपाटात ठेवली. नारदाने लगेच रिवर्स टाकला, आले परमात्म्याकडे. भगवान परमात्म्याला विचारलं, देवा मारुतीरायांच्या सांगण्यानुसार यादी 2 नंबरची? म्हणे हो नारदा. मग पहिली यादी? म्हणे ती खास लोकांची आहे, खास कपाटात ठेवली. दाखवा बरं देवा. परमात्म्याने यादी काढली, नारदांच्या हातात ठेवली. नारदांनी यादी उघडली. पहिल्याच क्रमांकाच्या यादीत पहिलंच नाव मारुतीरायांचं होतं. कुणाचं? मारुतीरायांचं. नारदांनी दोन्ही याद्या परमात्म्याच्या समोर धरल्या आणि परमात्म्याला विचारलं, देवा दुसऱ्या यादीमध्ये भक्तांची नावं? म्हणे हो नारदा. मग पहिल्या? त्याच्यातही भक्तांचीच नावं आहेत. मग देवा अशा 2 याद्या करण्याचं कारण काय? भगवान परमात्म्याने फार छोटं कारण सांगितलं, नारदा दुसऱ्या क्रमांकाच्या यादीमध्ये त्या भक्तांची नावं आहेत ज्यांना मी आवडतो, आणि पहिल्या नंबरच्या यादीमध्ये ते भक्त आहेत जे मला आवडतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तीही प्राणा परवते कोण? आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी, तो ऐका प्रकार उच्चार रात्रंदिवस, आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी, हो ऐका प्रकार. आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी, हो ऐका प्रकार. देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. महाराज आज कार्यक्रम करताना असं वाटते, ज्यावेळेस तुलसीदासांनी तुलसी रामायणाला प्रारंभ केला आणि प्रारंभ करत असताना कोणीतरी तुलसीदासांना विचारलं, महाराज हा जो प्राकृत ग्रंथ तुम्ही निर्माण करत आहात हा सगळ्या लोकांना आवडेल का? त्यावेळेस संत तुलसीदासजी महाराज वर्णन करतात, हा लोकांना आवडेल का नाही माहिती नाही, पण या ग्रंथाची रचना करण्याचा माझा एकच हेतू आहे, स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. लोकांना आवडेल का नाही माहिती नाही, पण स्वांत सुखा करता मी या ग्रंथाची काय करतोय? रचना करतोय. आपण रोज कीर्तन करतो महाराज, रोज समाजाचं रंजन करतो, पण आज असं वाटतंय आजचं कीर्तन आपल्या करताच आहे. विठ्ठल विठ्ठल
परमात्म्याचं स्मरण करतात असे भक्त जसे देवाला आवडतात तसं भगवंतच परमात्माच ही ज्यांची आवड आहे तुकोबाराय वर्णन करतात. एक विषय तो सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी इतरी विषय तो त्यांचा झाला नारायण. पहिली आवड तुकोबारायांची देव, दुसरी आवड तुकोबारायांना देवाचं नाम. किती आवडत होतं महाराज. तुकोबाराय वर्णन करतात देवा या जगामध्ये असं म्हणतात की सगळ्यात गोड पदार्थ जर कोणता असेल तर ते अमृत आहे, पण त्याच्या गोडीला सुद्धा फिकं पाडावं एवढं सुंदर नाव देवा तुझं आहे. जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. आमचे ज्ञानोबाराय वर्णन करतात गोड तुझे नाम विठोबा आवडते मज तुझे उच्चारिता मना वाटत असे लाज गोड तुझे नाम विठोबा आवडते मज. तुकोबाराय ज्ञानोबाराय वर्णन करतात देवा तुझं नाम एवढं गोड आहे की तुझ्या नामा पुढे इतरांचं नाव घ्यायला सुद्धा आम्हाला लाज वाटते. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तुकोबारायांची तिसरी आवड आहे महाराज. तुकोबाराय गाथ्यामध्ये अनेक प्रकारची प्रकरणं आहेत, त्यामध्ये मागणीपर प्रकरणामध्ये तुकोबारांनी भगवंताकडे सगळ्यात जास्त जर काही मागितलं असेल तर ती संतांची संगतीच मागितली. न लगे मुक्ती न लगे धन न लगे संपदा मग संत संग देई सदा. तुकोबाराय वर्णन करता देवा आमच्या अंतकरणाला सुख व्हावं असं जर तुला वाटत असेल तर एकच काम कर. काय? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. गायनाचे ओढे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया छंदे. हा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही रे. गायनाचे मोडे आपुलिया छंदे गायनाचे मोडे आपुलिया. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. तुकोबाराय वर्णन करतात देवा माझ्या अंतकरणाला सुख व्हावा असं जर तुला वाटत असेल तर मला चांगल्या लोकांची काय दे संगती दे. चांगल्या लोकांची मला संगती दे. का बरं? सुखया संत समागमे नित्य दुणावे तुझिया नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे. डुल्लात असो हा आनंद फक्त संतांच्याच सानिध्यामध्ये आहे म्हणून तुकोबाराय वर्णन करतात मला त्यांची संगती दे. व्यवहारिक कलियुगामध्ये जर आपण विचार केला महाराज तर या युगामध्ये खरा साधू कोण आणि खोटा साधू कोण ओळखणंच फार कठीण आहे की नाही. फार कठीण आहे महाराज. अलीकडच्या काळामध्ये साधू हा अवस्थेने ओळखला जात नाही तर त्याची व्यवस्था पाहिली जाते. विठ्ठल 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 विठ्ठल. साधूची परीक्षा साधूची अवस्था पाहिली जाते त्याची व्यवस्था पाहिली जात नाही. आपण त्याची व्यवस्था पाहतो आपण साधूची अवस्था पाहत नाही. साधूच्या अवस्थेचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय वर्णन करतात देवा सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युजस्व नैवम पापमाप्स्यसि. सुखे संतोषान यावे दुःखे विषादान भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. ज्ञानोबाराय वर्णन करतात खरा साधू कुणाला म्हणतात ऐका. सुखात आणि दुःखात दोन्ही काळामध्ये ज्याच्या अंतकरणाची वृत्ती स्थिर राहते ज्ञानोबाराय वर्णन करतात तोच खरा साधू. विठ्ठल विठ्ठल आमचे नाथ महाराज वर्णन करतात सुख दुःख समान सकळ सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. सुख
प्रमाणा सकळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्योग भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्योग भक्ती प्रेमाचा कल्लोळ हरि रंग धन्य जगी तोची एक धन्य जगी तोची एक हरि रंग धन्य जगी तोची सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ तुकोबाराय वर्णन करतात. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज ही नाही तेही नाही वेगळा दुही पासोनी. दोन्ही काळामध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती स्थिर आहे ज्ञानोबाराय वर्णन करतात तोच खरा साधू आहे. कार्तिक मार्गशीर्ष महिना कडक थंडीचे दिवस आणि एक साधू रस्त्याने प्रवास करत निघाला. नाथ महाराज वर्णन करतात जो मोले मदिरा पिये तो तियेचेनी छंदे नाचे गाये. नाथ महाराज वर्णन करतात ज्याने 20 रुपयाची मदिरा प्राशन केले असेल महाराज तो त्याच्या मस्तीत राहतो. ज्याने हरिनामाचा प्याला पिला असेल तो किती मस्तीत राहत असेल. विठ्ठल 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 विठ्ठल. साधू आपल्याच मस्तीमध्ये निघाला. परमात्म्याचं नाम मुखामध्ये गाये नाचे उडे आपुलिया छंदे. आपल्याच नादात साधू रस्त्याने जात असताना थंडीचे दिवस कार्तिक महिना अचानक आकाशामध्ये थोडे ढग जमा झाले. गार असा वारा सुटला आणि 10 मिनिटात पाऊस सुरू झाला. ते म्हणाल महाराज कार्तिक महिना थंडीचे दिवस आणि पाऊस हे काय समीकरण जुळत नाही. जुळून घ्यावं लागतं. जुने लोक म्हणायचे देवाची करणी आणि नारळात पाणी. आता तसं नाही म्हणायचं. देवाची करणी क वैवी पाणी. विठ्ठल विठ्ठल आता कधी पाऊस पडेल महाराज याचा भरोसा नाही. अचानक 10 मिनिटात पाऊस सुरू झाला. गार असा वारा सुटला. वरून पावसाचा मारा. साधूला थोडी थंडी वाजली. साधू तसाच परमात्म्याचं नामचिंतन करता करता पुढच्या चौकात गेला. चौकात गेल्यानंतर साधूने पाहिलं कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये एका हॉटेलमध्ये हॉटेल मालक गरम गरम जिलेबी काढत होता. शेजारी दूध भट्टी तापत होती. कढई ठेवलेली होती. कढईमध्ये दूध तापत होतं. सहज साधूच्या मनात आलं गार असा वारा सुटलाय. कडक थंडीचे दिवस आहेत. वरून पावसाचा मारा. समोर गरम गरम जिलेबी काढली जात आहे. आपल्याला जर थोडा प्रसाद मिळाला तर. साधूच्या मनात इच्छा झाली आणि त्या हॉटेल मालकाचं लक्ष गेलं साधूकडे. त्याने हात वगैरे धुतले. पायऱ्या उतरून खाली आला. साधूला नतमस्तक झाला. विनंती केली बाबा 2 मिनिटं फक्त माझ्या हॉटेलमध्ये चाला आणि थोडा प्रसाद काय करा ग्रहण करा. साधूने आकाशाकडे पाहिलं. साधूच्या मनात एकच विषय आला. देवा किती उदार आहेस तू. मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. माझ्या मनात इच्छा झाली देवा आणि तू या हॉटेल मालकाला माझ्याकडे पाठवलं. असा विचार करता करता साधूने हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्या हॉटेल मालकाने बसायला आसन दिलं. साधूने मांडी घातली. एका प्लेटमध्ये गरम गरम जिलेबी एका ग्लासात दूध आणलं. साधूच्या समोर ठेवलं आणि हॉटेल मालकाने विनंती केली प्रार्थना केली बाबा एवढा प्रसाद ग्रहण करा. बरेच लोक आम्हाला सांगतात महाराज काहीच लिहू नका फक्त आमना घरले पाय लाई द्या. का बरं तुम ना पाय लागणार म्हणजे आमना घर काय होई जाई पवित्र होई जाई. आता आम ना पाय लागेस आणि तुमना घरे जर पवित्र होई जातात तर आम्ही कसा लीस गाव तीस गाव गरज पाय घसरतो ना. नवती ते संत करिता कीर्तन तुकोबाराय वर्णन करतात. संत महात्मे कीर्तन करतात पण कीर्तन करणारे सगळे संत नसतात. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या साधूला विनंती केली बाबा एवढा प्रसाद ग्रहण करा. साधूने तो प्रसाद ग्रहण करत असताना आता साधू लोकांचे काही नियम असतात. तेच ना का आपला मायक रास का उचल बयान दाब नाही महाराज. मग उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म इष्टान भोगांनी ओ देवा दास्यंत यज्ञ भाविता तैर दत्तान प्रधा येब्यो यो भुंक्तेस तेन एव सहा. भगवान परमात्मा वर्णन करतात अर्जुना मला समर्पित न करता जर एखाद्याने अन्न ग्रहण केला असेल तर त्याला चोरी करण्याचा दोष लागतो. म्हणून परमात्म्याला समर्पित केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. ताटाभोवती पाणी फिरवलं. साधूने जिलेबी ग्रहण केली. गोडगोड दूध असं प्राशन केलं. पुन्हा हॉटेल मालकाला धन्यवाद दिले. साधू आपल्या रस्त्याने निघाला.
आता साधूच्या मनातला आनंद द्विगुणित झाला. एक, परमात्म्याचं चिंतन मनात होतं आणि दोन, परमात्म्याने आपली इच्छा पूर्ण केली होती. साधू रस्त्याने निघाला. पाऊस झालेला होता. रस्त्याच्या कडेला छोटे छोटे खड्डे पडलेले होते. खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचलेलं होतं. साधू आपल्या मस्तीत चालला होता आणि समोरून एक नवीन लग्न झालेलं जोडपं येत होतं. नवीन लग्न झालेलं. साधू आपल्या मस्तीत होता, ते त्यांच्या मस्तीत होते. कोई किसमे मगन, कोई किसमे मगन, जिसका हुआ लगन उसी में मगन. ते त्यांच्या मस्तीत, साधू आपल्या मस्तीत. नाचता नाचता साधूचा पाय पडला एका डबक्यात आणि ते पाणी उडालं नवरीच्या अंगावर. कुणाच्या? नवरीच्या. आता पाणी जर नवरीच्या अंगावर उडालं तर संताप कोणाला यायला पाहिजे? तिलाच यायला पाहिजे का नाही? पाणी तिच्या अंगावर उडालं, तो गरम होई गया. तो साधूच्या जवळ गेला. त्याने साधूची कॉलर पकडली. महाराज, आता त्याला काय माहिती, महाराज बराच लोकेले सो महाराज नाही या महाराष्ट्र यासना संग कसं बोलायला पाहिजे. काय कहते आमले असा जयारी घालतं जसं काय मारक्या दांड्या अंगवर राहना. साधूच्या जवळ गेला महाराज. साधूची कॉलर पकडली, दोन काना खाली मारल्या. त्याने आपल्या पत्नीचा हात धरला आणि तो निघून गेला. साधूने आकाशाकडे पाहिलं, मनात एकच विचार केला, देवा धुंद झाला तुझा दरबार, काय न्याय रे तुझा. म्हणे काय, कधी तू जिलेबी खाऊ घालतोस आणि कधी मारही खाऊ घालतोस. पण ऐका, तेव्हा हॉटेल मालकाने जिलेबी खाऊ घातली याचा साधूला आनंद नाही आणि त्या मुलाने दोन काना खाली मारल्या याचं त्याला दुःख सुद्धा नाही. दोन्ही काळामध्ये ज्याचा अंतःकरण स्थिर आहे, ज्ञानोबाराय वर्णन करतात, तोच खरा साधू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय वर्णन करतात, देवा अशा महात्म्यांची आम्हाला भेट व्हावी, अशा महात्म्यांची आम्हाला संगती मिळावी, ही तुकोबारायांची काय आहे? आवड आहे. पहिली आवड देव, दुसरी आवड देवाचं नाम आणि जगद्गुरु तुकोबारायांची तिसरी आवड आहे संत. आवड संतांच्या प्रती आहे म्हणून त्यांच्या घरी जन्म घेण्याची तुकोबाराय काय करतात? इच्छा प्रगट करतात. एक कारण. दुसरं कारण असं आहे, या जगामध्ये काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात, काही गोष्टी प्रयत्नाने मिळवाव्या लागतात आणि काही गोष्टी परमात्म्याच्या कृपेनेच प्राप्त होतात. विठ्ठल या जगामध्ये काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात. प्रसिद्ध वचन आहे, अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. तुकोबाराय वर्णन करतात, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट. तुकोबाराय वर्णन करतात, आम्हाला मिळणारं अन्न प्रारब्धाने मिळतं, मान प्रारब्धानेच मिळतो आणि धन सुद्धा प्रारब्धानेच मिळतं. अन्न प्रारब्धानेच, जिथे जेवढं नेमलेलं असेल तेवढं आपल्याला प्राप्त होतच, ते प्रारब्धाने मिळतं. मान सुद्धा प्रारब्धाने मिळतो. महाराज, एखाद्या माणसाच्या नशिबात मान असेल तर त्याला कोपऱ्यातून स्टेजवर आणलं जातं आणि एखाद्याच्या प्रारब्धात जर मान नसेल त्याला ऊस काय देतस. मान प्रारब्धात असावा लागतो. आणि धन भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे निमिसे, समृद्धी जात अपैसे, घर रिगे. ज्ञानोबाराय वर्णन करतात, धनही प्रारब्धाने मिळतं, अन्न मान धन हे प्रारब्धाने प्राप्त होतं. काही गोष्टी प्रयत्नाने मिळवाव्या लागतात. या जगामध्ये परमात्मा प्रारब्धाने मिळत नाही. तुकोबाराय वर्णन करतात, आम्ही देव प्राप्त केला पण तो आम्हाला प्रारब्धाने नाही मिळाला. मग देवती ही बळे धरला सायासे, 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 करुणिया नाशा उपादिता, पूर्व पक्षीदास धिक्कारिले जन, 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 पूर्व पक्षीदास धिक्कारिले जन,
देवतीही बळे धरिला साया असे करोन या नाश उपाधीचा तुकोबराय वर्णन करतात. आम्ही परमात्म्याला प्राप्त केलं, त्याला प्राप्त करण्याकरता आम्ही सायास केला, प्रयत्न केला. देव आम्हाला प्रारब्धाने मिळाला नाही. देव प्रारब्धाने मिळत नाही महाराज. काल परवा मला एक माणूस भेटला, म्हणे महाराज 14 वर्ष उगत म्हणे मी एकादशी करानू, अजून देव सप्पन मावी येत नाही म्हणे. त्याला म्हणतो मी 15 वर्ष जाणार कीर्तनी फिरानू, अजून मला धक्का लागेल नाही की नाही. मनी नाही भावान देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वर्णन करतात, देव सहज प्राप्त होत नाही महाराज, त्याला मिळवण्याकरता प्रयत्नच करावे लागतात. विठ्ठल देव प्राप्त करण्याकरता काही गोष्टी जिंकाव्या, काही गोष्टी टाकाव्या, काही जाणाव्या, काही भजाव्या, काही धराव्या आणि काही सोडाव्या. 6 मुद्दे सांगितले. देव प्राप्त करण्याकरता काही गोष्टी जिंकाव्या लागतात. तुकोबाराय कावडी प्रकरणामध्ये वर्णन करतात, जिंकाल तरी जिंका अभिमान, दौडाल तरी दौडा दंभ आणि मान, धरवेल तर धरा हरीचे ध्यान, दावाल पण ऐसा दावा तो. जिंकाल तरी जिंका अभिमान. तुकोबाराय वर्णन करतात, देव प्राप्त करायचा असेल तर अगोदर अभिमान जिंकावा लागेल. काय? अभिमान जिंकावा लागेल. तुकोबाराय वर्णन करतात. का बरं? या युगातला सगळ्यात मोठा प्रतिबंध भगवत प्राप्ती करता जर कोण असेल तर तो माणसाचा अभिमान. सत्ययुगातला राक्षस पहिला महाराज तर तो 6 अक्षरी होता. सत्ययुगातला राक्षस किती अक्षरी होता? 6 अक्षरी. हिरण्यकश्यपू किती अक्षर आहेत? 6. त्यानंतर त्रेतायुगाला प्रारंभ झाला. त्रेतायुगातला राक्षस 3 अक्षरांचा होता, रावण. नंतर द्वापार युग आलं. द्वापार युगातला राक्षस 2 अक्षरांचा होता, कंस. आता कलियुग चालू आहे. या कलियुगातला राक्षस 1 अक्षराचा आहे, मी. विठ्ठल विठ्ठल एकच अक्षर राक्षस कोण? मी. मी मी म्हणजे मी नाही बरं का. माणसाच्या अंतकरणातला जो मी आहे, हा मीच या युगातला सगळ्यात मोठा कोण आहे? राक्षस आहे. आणि हा जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत भगवत साक्षात्कार होत नाही. म्हणून जिंकाल तरी जिंका अभिमान. परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर 2 संसार जिंकावा लागेल. तुकोबाराय वर्णन करतात, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. परमात्म्याला प्राप्त करायचा असेल तर संसार जिंकावा लागेल. आणि 3 ज्ञानोबाराय वर्णन करतात, देव प्राप्त करायचा असेल तर तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता. मग परमात्मा परवता दुरी नाही. ज्ञानोबाराय वर्णन करतात, परमात्म्याला प्राप्त करायचा असेल तर अगोदर अंतःकरणाला जिंकावं लागेल. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय वर्णन करतात, तुम्हाला अवघा आनंद प्राप्त करायचा असेल तर अगोदर प्रत्येक इंद्रियावर ताबा ठेवावा लागेल. मग तुम्हाला परमात्म्याची काय होईल? प्राप्ती होईल. एकीकडे परमात्म्याचं वचन आहे, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखाहा. आणि एकीकडे तुकोबाराय वर्णन करतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. तुकोबाराय वर्णन करतात, भगवत साक्षात्कार करून घ्यायचा असेल, परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर माणसाचा आहार मर्यादित पाहिजे, विहार मर्यादित पाहिजे, बोलणं मर्यादित पाहिजे, निद्रा मर्यादित पाहिजे आणि आळस सुद्धा माणसाचा कसा पाहिजे? मर्यादित. या सगळ्या गोष्टी जर मर्यादित आल्या महाराज, होईल आघवा तुका म्हणे आनंद, होईल आघवा तुका म्हणे आनंद, होईल आघवा तुका म्हणे आनंद, होईल आघवा तुका म्हणे आनंद. घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद. आनंद प्राप्त होईल म्हणजे काय? परमात्म्याची प्राप्ती होईल. का? आनंदाची परिभाषाच आहे सच्चिदानंद रूपाय. आनंद म्हणजेच परमात्मा आणि परमात्मा म्हणजेच काय आहे?
आनंद आहे. म्हणून परमात्म्याला प्राप्त करण्याकरता तया स्वांतकरण जिता इंद्रियांना जिंकावं लागेल. 2 देव प्राप्त करण्याकरता काही गोष्टी टाकाव्या लागतात. काही गोष्टी टाकाव्या लागतात. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस तथा लोभस तस्माद एतत्रयम त्यजेत. या काम क्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा तो निरयपुरीची सभा सन्मानू पावे म्हणून ज्ञानवाराय वर्णन करतात. तस्मात एतत्रयम त्यजेत. 3 गोष्टी टाकाव्या ज्याला परमात्म्याची प्राप्ती करायची असेल. 1 कामना टाकावी. परिणाम कामना टाकली की तुकोबाराय वर्णन करतात. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवा ऋणी झाला पद्मनाभ सेवा ऋणी. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवा ऋणी झाला पद्मनाभ सेवा ऋणी. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ परिणाम झाला पद्मनाभ सेवा ऋणी. म्हणून कामनेचा काय करा त्याग करा. काम हा क्रोध हा ज्याला परमात्म्याची प्राप्ती करायची असेल त्याने क्रोधाचा सुद्धा काय करावा त्याग करावा. नाही टाकता आला तर कमीत कमी काही ठिकाणी त्याच्यावर नियंत्रण ठेवावं. नियंत्रण ठेवावं. धर्मशास्त्र असं वर्णन करतं माणसाने कमीत कमी 6 ठिकाणी क्रोध आवरून ठेवावा. किती? 6 ठिकाणी. 1 सकाळी उठल्याबरोबर कधीच क्रोध करू नये. कधीच क्रोध करू नये. म्हणून आम्हाला आमच्या धर्मशास्त्राने शिकवलं प्रभाते करदर्शनम. काय म्हटलं? प्रभाते करदर्शनम. सकाळी सकाळी उठल्या नामदेवराय सुद्धा वर्णन करतात. उठूनी पहाटे विठ्ठल पहा उभा विटे. सकाळी उठल्या उठल्या परमात्म्याचं काय करा स्मरण करा. म्हणजे कोणत्याच प्रकारचा विकार अंतःकरणात उत्पन्न होत नाही. सकाळी उठल्याबरोबर कधी क्रोध करू नका. 2 देवपूजा करताना कधी क्रोध करू नका. देवपूजा करत असताना कधी रागात बसू नका. 3 भोजन करताना कधी क्रोध करू नका. भोजन करताना बऱ्याच लोकांना सवय असते अन्नाला नाव ठेवल्याशिवाय त्यांना अन्नच जात नाही. महाराज नाथबाबा वर्णन करतात ना मागच्या जन्मामध्ये माझं चुकलं मी प्रत्येक वेळेला अन्नाची निंदाच केली म्हणून या जन्मामध्ये परमात्म्याने मला मुका केलं. विठ्ठल 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 विठ्ठल. जिव्हा लांचावली भोजना दुग्ध घृत शर्करा पक्वांना. पुढे निंदिले उप अन्ना तेने पातलो मुखबंधना गा मुका झालो वाचा गेली. म्हणून अन्नावर कधी राग काढू नका. अन्न सेवन करताना कधी संताप करू नका. 4 घरातून बाहेर जाताना कधी रागात जाऊ नका. का बरं? क्षणभंगुर नाही भरवसा कधी देह पडेल. महाराज तुकोबाराय हिंदी प्रकरणामध्ये वर्णन करतात क्या जीवन की पकरी आस हातो मेलिया नाही तेरा घास. ताटातून उचललेला घास तोंडात जाईल की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. कधी पडेल याची गॅरंटी नाही. महाराज चमडे के कमरे को तू क्या संभाले जिस दिन तुझे घर का मालिक निकाले इसका किराया भी भरना पड़ेगा काया कुटे खाली करना पडेगा. कधी टाकावं लागेल याची गॅरंटी नाही. म्हणून घरातून बाहेर जाताना कधी रागात जाऊ नका. 5 बाहेरून घरात येताना कधी रागात येऊ नका. काय बाहेर घडलं असेल बाहेरचं बाहेर टाका. बाहेरचा राग घरात आणायचा नाही. बरेच लोक बाहेरून मार खाऊन येतात आणि गरमाई जनवट करतात है का नाही. तुकोबाराय वर्णन करतात ना घरी रांडा पोरे मरती उपवासी सांगे लोकांपाशी थोरपण बाहेर थोरपण दाखवतो घरी येऊन संताप काढतो. काही काही बाहेर वट करतात गरमायतच घालीन लोटांगण है का नाही. मुद्दा असा आहे सकाळी उठल्याबरोबर कधी क्रोध करू नका. देवपूजा करताना कधी रागात बसू नका. भोजन करताना कधी संताप करू नका. घरातून बाहेर जाताना कधी रागात येऊ नका. आणि बाहेरून घरात येताना बाहेरचा राग घरात आणू नका. 5 6वी गोष्ट रात्री झोपताना कधी रागात झोपू नका. झोपताना कधी रागात झोपू नका. का बरं? न जाणो देवाच्या मनात आलं त्याने जर रातले बटन दाबी दिनं बटन मन माराय जाई है का नाही. या 6 ठिकाणी ज्याने क्रोधावर नियंत्रण ठेवलं महाराज त्याला आयुष्यात कधीच राग येत नाही. विठ्ठल विठ्ठल काम हा क्रोध हा. आणि 3रा दोष सांगितलं ज्ञानोबारांनी लोभा हा. या 3 गोष्टींचा ज्याने त्याग केला ज्याने टाकले त्याला परमात्म्याची काय आहे
प्राप्ती आहे. काही गोष्टी जिंकाव्या, काही टाकाव्या. भगवत दर्शन प्राप्त करायचं असेल, परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा असं वाटत असेल तर काही गोष्टी जाणून घ्याव्या. कोहम कथमिदम जातम कोवै करतासी विद्यते, आहे मी हा कोण, करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे, इथं येण्याचं कारण काय, इथं मला काय करायचं आहे, आणि इथलं संपल्यानंतर अंतिम साध्य माझं काय आहे, याचा प्रत्येक क्षणाला माणसाने काय करावा, विचार करावा. काही गोष्टी जाणून घ्यावा. भगवंताला प्राप्त करण्याकरता काही गोष्टी भजाव्या. चौथा मुद्दा, काही गोष्टी काय कराव्या, भजाव्या. ज्ञानोबराय वर्णन करतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबाराय वर्णन करतात, परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर काही गोष्टी भजाव्या, जिंकाव्या, टाकाव्या, जाणाव्या, भजाव्या. दोन मुद्दे सांगतो ऐका. देव प्राप्त करण्याकरता काही गोष्टी धराव्या आणि काही सोडाव्या. पहिला मुद्दा सांगितला, काही गोष्टी धराव्या. कोणत्या, तुकोबाराय वर्णन करतात, कंठी धरिला कृष्णमणी, अवघाजनी प्रकाश, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी. विठोबाचे परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर कंठात परमात्म्याचं नाम धारण करा आणि देव प्राप्त करण्याकरता काही गोष्टी सोडाव्या. कोणत्या गोष्टी सोडाव्या ऐका. परमात्मा आपल्यावर प्रीती करतो, परमात्मा आपल्यावर माया करतो, पण कधी करतो महाराज, ज्याने संसाराची आसक्ती सोडून परमात्म्यावर प्रेम केलं, परमात्मा त्याच्यावरच काय करतो, सोडिला संसार माया तयावरे पार, माया तयावरे पार, सोडिला संसार माया तयावरे पार, माया तयावरे पार, माया तयावरे पार, माया तयावरे पार. सोडिला संसार माया तयावरी फार. तुकोबाराय वर्णन करतात, त्याच भक्तावर परमात्मा प्रीती करतो ज्याने भगवंता करता संसाराची आसक्ती सोडली, परमात्म्यावर प्रीती केली. परमात्मा त्याच्यावरच माया करतो. का, देवाचा नियम आहे महाराज, ए यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, मम वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. ज्याने आसक्ती सोडली, परमात्मा त्याच्यावर काय करतो, माया करतो. या 6 नियमांचं ज्याने पालन केलं त्याला परमात्म्याची काय होते, प्राप्ती होते. म्हणजे देव प्रयत्नानेच मिळवावा लागतो, तो प्रारब्धाने भेटत नाही. आणि काही गोष्टी प्राप्त करण्याकरता परमात्म्याची कृपाच व्हावी लागते. तरी जग जेठी करुणा केली, तरी जग जेठी करुणा केली, करे जग जेठी, करुणा केली, करे जग जेठी. हाय बबुआ बगड हाय संत बेटी, बबुआ बगड हाय संत बेटी, बबुआ बगड आहे संत बेटी, बबुआ बगड आहे संत बेटी. परि जग जेठे करुणा केली, परि जग जेठे करुणा केली, परि जग जेठे करुणा केली. ऐसे वर्म बदला नारायणा, ऐसे वर्म बदला नारायणा. तरी जग जेठी करुणा केली, तरी जग जेठी करुणा केली, तरी जग जेठी करुणा केली. ऐसी वर्मे मद दावी नारायण, ऐसी वर्मे मद दावी नारायण. नारायण तुका मन कृपा करी नारायण, तरी ते वर्म पडे ठाई, तरी ते वर्म पडे ठाई. तुका मन कृपा करी नारायण, तरी ते वर्म
माझी करुणा केली. तुकोबाराय वर्णन करतात, जोपर्यंत परमात्म्याची कृपा होत नाही तोपर्यंत मग तो कुणी असो, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. मग कुणाला? तुका म्हणे कृपा करील नारायण, महत संगस्तु दुर्लभ. हा नारद महर्षी भक्ती सूत्रात वर्णन करतात. या जगामध्ये संत महापुरुषांची भेट परमात्म्याच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून तुकोबाराय हरिदासांच्या घरी काय मागतात? जन्म मागतात. एक पहिली गोष्ट आवड म्हणून त्यांच्या घरी जन्म व्हावा इच्छा करतात, आणि दुसरी गोष्ट परमात्म्याच्या कृपेनेच मिळते म्हणून त्यांच्या घरी जन्म व्हावा अशी इच्छा करतात, आणि तिसरी गोष्ट या जगामध्ये संत दर्शन संत भेट अत्यंत दुर्लभ आहे म्हणून तुकोबाराय त्यांच्या घरी काय मागतात? जन्म मागतात. भगवान परमात्मा तुकोबारायांना विनंती करतात, तुकोबाराय काहीतरी मागा. तुकोबाराय सांगतात, देवा जर तुला द्यावंच वाटतंय ना तर माझा पहिला हट्ट आहे काय, या युगामध्ये किंवा या मृत्यू लोकामध्ये ज्या ज्या वेळेला माझा जन्म होईल त्या त्या वेळेला माझा जन्म हरिदासांच्याच घरी व्हावा. अभंगाचं पहिलं चरण. हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. तुकोबाराय वर्णन करतात, देवा यानंतर ज्या ज्या वेळेला माझा मृत्यू लोकात जन्म होईल त्या त्या वेळेला हरिदासांच्याच कुळात माझा काय व्हावा? जन्म व्हावा. मानवी देहामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने 5 गोष्टींचा अवश्य विचार करावा. पहिली गोष्ट, मानवी देहात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने राष्ट्रहिताचा विचार करावा. कशाचा? राष्ट्रहिताचा. 2 समाज हिताचा विचार करावा. 3 पर्यावरण हिताचा विचार करावा. 4 कुटुंब हिताचा विचार करावा. आणि 5 मानवी देहामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने स्वहिताचा म्हणजे आत्महिताचा विचार करावा. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाने पहिला विचार करावा, महाराज ज्या राष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत त्या राष्ट्राचं हित कशात आहे, त्या हिताबद्दल प्रत्येकाने काय असावं? जागृत असावं. का बरं? शिवरात्री प्रकरणामध्ये नामदेवराय वर्णन करतात, राष्ट्र करी पाप
राजाने भोगावे. राष्ट्राने केलेलं पापाचा परिणाम राजाला भोगावा लागतो, म्हणून राष्ट्रहिताचा प्रत्येकाने काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. ज्यांनी आपला प्राणाचं बलिदान राष्ट्रहितामध्ये घालवलं, राष्ट्रहिताकरता ज्यांनी आपले प्राण खर्च केले महाराज, ते जरी शरीराने गेले असतील तरी कीर्ती रूपाने या जगात काय झाले, अजरामर झाले. एक विशेष आनंद असा आहे, ज्या बाळाच्या बारशाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे, त्या बाळाचे पिताश्री सुद्धा भारत मातेची काय करत आहेत, सेवा करत आहेत. अर्थात या मृत्यूलोकामध्ये दोनच लोकांची कीर्ती राहते काका, एक देशभक्ताची आणि दुसरी हरिभक्ताची. राजस्थान प्रांतामध्ये कितीतरी लोक जन्माला आले असतील आणि कितीतरी लोक मेले असतील, पण दोनच लोकांची कीर्ती झाली, एक राष्ट्रसंत मीराबाई महाराज आणि दुसरे महाराणा प्रताप. विठ्ठल विठ्ठल एकीने आपलं संपूर्ण आयुष्य भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरणी लीन केलं आणि दुसऱ्याने आपल्या प्राणाचं बलिदान देशाकरता दिलं. दोघांची कीर्ती जगात काय झाली, अजरामर झाली. महाराष्ट्रामध्ये अनेक लोक जन्माला आले असतील आणि अनेक गेले असतील, पण दोनच लोकांची कीर्ती राहिली, एक ज्ञानोबा तुकोबारा आणि दुसरे शिवबा. देखो मुल्क मराठो का ये यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पर आग जली थी, हर पत्थर ही कशोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था, शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. आजही त्यांची कीर्ती जगामध्ये कशी आहे, स्थिर आहे. तसे व्यासपीठ गाणं म्हणणे किंवा कविता किंवा भावगीत भक्तिगीत म्हणण्याचं नाहीये, आणि ते म्हणूही नाही. पण ते कसं झालंय, आज ज्यांना नखरा त्यांना विकराचे, त्यामुळे आमले विक कोई बालेसर फुगा इकना पडतस. विठ्ठल विठ्ठल दोनच लोकांची कीर्ती राहते महाराज, एक देशभक्ताची आणि दुसरी हरिभक्ताची. म्हणून प्रत्येकाने राष्ट्रहिताचा काय करावा, विचार करावा. दोन, मानवी देहामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने समाज हिताचा विचार करावा. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी केला होता. म्हणूनच मिळविली मांदी वैष्णवांची तीन, मानवी देहात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने पर्यावरण हिताचा विचार करावा. ज्या पर्यावरणामध्ये आपण जीवन जगत आहोत त्या पर्यावरणाचं संतुलन कसं राखलं जाईल याचा प्रत्येकाने काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. आता काही सरकारने आपल्यापर्यंत योजना आणल्या महाराज, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, आहे का नाही, इंदिरा आवास, घरकुल योजना, अशा अनेक योजना सरकारने आमच्या समोर आणून ठेवल्या. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी त्या सगळ्या योजना सांगितल्या. नगरेची रचावी, घरकुल योजना, जलाशय निर्मावी, पाणी अडवा पाणी जिरवा, महावने लावावी नानाविध, झाडे लावा झाडे जगवा. एखाद्या वेळेस प्रवास करत असताना महाराज एखाद्या गावामध्ये रोडलाच एखादा सरकारी दवाखाना असतो, त्या दवाखान्याला वॉल कंपाऊंड असतं, त्या वॉल कंपाऊंडवर हे सुविचार लिहिलेले असतात, पाणी अडवा पाणी जिरवा. ते लोकांनी वाचलं, फक्त त्यातलं पाणी शब्द काढून टाकला, काय केलं, यानी अडवा आणि त्याने जिरवा, है की नाही. याची आडून त्याची जिरवण्यापेक्षा जर पाणी आडून पाणी जिरवलं असतं तर कार्तिक महिन्यात पाऊस झालाच नसता. विठ्ठल विठ्ठल पर्यावरणाचं रक्षण करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे महाराज. आम्ही वृक्षांकडे फक्त वृक्ष म्हणून पाहिलं, संतांनी त्यांच्याकडे सुद्धा सोयरे म्हणून पाहिलं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी वृक्ष म्हणून पाहिलं नाही, तर ते आपले कोणीतरी सोयरे आहेत या नात्याने पाहिलं. प्रत्येकाने पर्यावरण हिताचा विचार करावा. 4, प्रत्येक मानवाने कुटुंब हिताचा विचार करावा. आणि 5वी गोष्ट, प्रत्येकाने आत्महिताचा विचार करावा. उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम वसादयेत, आत्मव्यय आत्मनुबंधुर आत्मविरी पुरात्मनः, आपुली आपण करा सोडवण,
संसार बंधन तोडावे गे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महाकाळ जपत से स्वहिताचा घोर वहा ध्यानी राहा श्री हरीच्या, स्वहिताचा घोर वहा ध्यानी राहा श्री हरीच्या. स्वहिताचा घोर वहा ध्यानी राहा श्री हरीच्या. नामदेवराय वर्णन करतात प्रत्येकाने आत्महिताचा विचार करावा, स्वहिताचा विचार करावा. आणि ते कोण करतात? तुकोबाराय वर्णन करतात. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. महाराज, हिता करता दोन गोष्टी आवश्यक आहेत. हिता करता हिताचं ज्ञान असावं आणि हिता करता तळमळ असावी. माता पित्यांना तळमळ आहे पण आपल्या बालकाचं हित कशात आहे याचं ज्ञान नाही. आणि वेदाकडे प्रत्येक जीवाच्या हिताचं ज्ञान आहे पण तळमळ नाही. ज्ञानोबाराय वर्णन करतात. पै अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. प्रत्येक जीवाचं हित कशात आहे याचं ज्ञान वेदाला आहे पण त्याला तळमळ नाही. तो कानी लागला तीही वर्णाच्याची. ज्ञानोबाराय वर्णन करतात. म्हणजे आई वडिलांना तळमळ आहे, ज्ञान नाही. वेदाला ज्ञान आहे पण तळमळ नाही. संतांना आपल्या हिताचं ज्ञानही आहे आणि आपल्या हिताची तळमळही आहे. म्हणून नामदेवराय सांगतात, संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नाम स्मरा. म्हणून प्रत्येकाने आत्महिताचा विचार करावा आणि तो विचार फक्त संतच करतात. म्हणून त्यांच्याच घरी माझा काय व्हावा, जन्म व्हावा. देवा, तू म्हणतोस ना काहीतरी मागा, तर माझं हेच मागणं आहे. अभंगाचं दुसरंच. मनसी काही माग, मनसी काही माग, मनसी काही माग, मनसी काही माग, मनसी काही
रखुमाई लोबा रखुमाई जय 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 लोबा रखुमाई रखुमाई संता लोटांगणी जाता लाज नको मनी म्हणसे काही मागा हिची देगा पांडुरंगा. तुकोबाराय वर्णन करतात, देवा संत महापुरुषांच्या चरणी लोटांगण घालताना माझ्या मनात कोणत्याच प्रकारची लाज वाटायला नको. आपल्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने, साधनेने कुणीही मोठा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या चरणावर लोटांगण घालणं किंवा त्याचा आशीर्वाद प्राप्त करणं, याच्या धर्मशास्त्राने 4 फायदे सांगितले. अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. 4 गोष्टींची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये होते. म्हणून त्यांच्या चरणी लोटांगण घालताना माझ्या मनात लाज वाटायला नको. संता लोटांगणी जाता लाज नको मनी म्हणसी काही मागा हेचे देगा पांडुरंगा. आणि शेवटी तुकोबाराय वर्णन करतात, देवा तुझ्या रंगात नाचायचं म्हटलं की अंगात ताकद पाहिजे आणि ती सात्विक ताकद प्रदान करणारा फक्त तूच आहे. म्हणून मला ती सात्विक शक्ती प्रदान कर. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे अंगी 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 तुका म्हणे
पांडुरंगा हे ती देगा पांडुरंगा 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 रंगे मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा यथामती यथावकाश या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान प्रभू रामरायाच्या चरणी ज्ञानोबाराय तुकोबाराय आणि तुम्हा सकल संत मायबापांच्या चरणी समर्पित करतो. जाता जाता भगवान प्रभू रामरायाच्या चरणी विनंती करतो, ज्या बालकाच्या बारशाच्या निमित्ताने हा या ठिकाणी एक दिवसीय कीर्तन महोत्सव आयोजित केला, त्या बाळावर संतांची भगवंताची कृपा व्हावी, कुटुंबाची समाजाची संतांची देशाची भगवंताची सेवा त्याच्याकडून घडावी एवढीच परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावनेने अभिवादन करतो. महाराज मंडळींच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो आणि या ठिकाणी थांबतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवे तसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वर पाऊले ज्ञानराज